पाटील आपले मनपूर्वक स्वागत. अनिल पाटील, राजेश पाटील, तदनंतर आपण दिलीप दादांना पाहतो. चंद्रकांतची मते आहेत. हे पाठीराखे, हा जल्लोष कानपोली गावाचा. अभिनंदन कानपोली संघ, या वर्षी इतिहास बनवला तुम्ही. बाबा किंग यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा, रॉयल सन्मान. टाळ्या होऊन जाऊन दे कानपोली संघासाठी. व्हेरी वेल प्लेड बॉईज. गावदेवी माते की. बोलला शेठ पाटील यांचा लकी पॅकर आणि यावर्षी धम्माल रायगडचा बेस्ट संघ ठरलाय. आणि बाबा किंग यांच्या माध्यमातून अक्षरशः पैशांचा पाऊस. तब्बल राजाराम पाटील साहेबांकडून कानपोली संघाला 51,000. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. प्रचंड प्रेम. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर चषक मुरबी, त्यानंतर गाजवलेली स्पर्धा स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषक काटई डोंबिवली. नक्कीच लगातार 2 स्पर्धेमध्ये बाबांच्या माध्यमातून पैशांची आपण उधळण पाहतो. त्यांचं मनपूर्वक आभार. आज अक्षरशः धुरला उडतो इतका माहोल बनलाय. आणि आमच्या महिला भगिनी सुद्धा या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सर्व महिला वर्गाचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंट्री करणे कठीण आहे, कारण आज अक्षरशः धुडला उडतो. From yeah in the beat. गोरे गरिबांचा काही वारी, आमचा भोलानाथ पाटील वारी. भोलानाथ पाटील वारी, आमचा भोलानाथ पाटील वारी. आजा दादाची हाई लई न्यारी, त्याला मानतात लोक सारी. मानतात लोक सारी, त्याला मानतात लोक सारी. जीवलग जीवाचा समाज सेवक करा नायक, जीवलग जीवाचा. नाद नाही करायचा कुणीच आमच्या भोलानाथ पाटील. झाली चर्चा तिच्या नावाची, झाली चर्चा तिच्या नावाची. जय माला भोलानाथ पाटील, सरपंच वल्लभ गावाची. जय माला भोलानाथ पाटील. धन्यवाद डीजे. तर खिडूकपडाचे मान्यवर अमरजी उलवेकर, रामजी ठाकूर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. अभिनंदन पुन्हा एकदा कानपोली संघ, रायगडचा बेस्ट संघ आणि अप्रतिम खेळ. विनंती असेल की मैदानाचा ताबा सोडायचा आहे, प्रेक्षकांना सामना सुरू करायचा आहे. ताबा सोडा प्रेक्षक, विनंती असेल. नक्कीच आता कानपोलीकर आता गावामध्ये जातील आणि जल्लोष करतील. रातो के कातील परेश पाटील. व्यासपीठावरती समृद्धी सोसायटीच्या महिला मंडळ यांचं शुभागमन झालंय. समृद्धी सोसायटीच्या अध्यक्षपदी, चेअरमॅनपदी बोलना शेठ पाटील यांची निवड झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समृद्धी सोसायटीचा महिला वर्ग, महिला मंडळ या व्यासपीठावरती आलाय. त्या सर्व महिलांचं हार्दिक स्वागत. नक्कीच या आयोजकांची पूर्ण ही समृद्धी पाहतो आणि समृद्धी सोसायटीच्या महिला भगिनी आमच्या या आयोजनाला सदिच्छा देण्यासाठी आल्यात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बच्चे कंपनी आपण बाहेर या, कारण ड्रोनच्या दिशेनं ते धावत आहेत. ड्रोन वाले आपण बाहेर घ्या ड्रोन. चलो छोटे बच्चे बाहर निकलो, मैच शुरू करना है. छोटे बच्चे बाहर निकलो चलो. आखाती वारी करणारे आमचे ड्रोन वाले केडी अगदी आपण बाहेर घ्या ड्रोन. सन्माननीय मच्छिंद्र पाटील तोंडरे नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक यांचे ती शुभागमन होते.
त्यांचं मनपूर्वक स्वागत आमचे VP विशाल पाटील यांचे मनपूर्वक स्वागत. रायगड जिल्ह्यातील एक मानाची आपण स्पर्धा पाहिली, परंतु लक्ष वेधून लढतीकडे मॅच क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होतीये चिंद्रन बनाम बोर्दुल. पहिला बॉल परफेक्ट बॉल पाहायला मिळतो, परफ्यूम डिलिव्हरी इथे सफर केली जाते. व्यासपीठावरती साई चषकाचे दमदार आयोजक तोंडरे गावातील मच्छिंद्र पाटील, उद्योजक विशाल पाटील VP, त्यांचे संपूर्ण नितीन असतील, निखिल, सूरज पाटील, सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सुपर 12 ची शेवटची लढत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पाडेकर, चेंडू क्रमांक 2, पाठोपाठचे 2 चेंडू सलग इथे डॉट पाहायला मिळत आहेत. कोचिंग टीम खुश असेल त्या पद्धतीनं पहिल्या 2 चेंडू गणिक गोलंदाजीचं आपण आकलन पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पाडेकर नामक हा काढू, जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. आमचे केवलचे सहा काढू संजय दादा, आपले मनपूर्वक स्वागत. तेजस पाडेकरचा हा चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ असताना राईट मोर द विकेट चेंडू सफर केलाय. यष्टांच्या मागे तकदीर पाडेकर सज्ज असताना उत्तम फिल्डिंग पाहायला मिळते. सलग 3 बॉल डॉट. चिंद्रन संघ हा संघ म्हटला तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक महागुरु MD गडगे सर यांच्या गावचा संघ आणि महागुरु थोड्याच वेळामध्ये येतील. रोशन नारायण राणे यांच्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला होता 2010 मध्ये. डबल हिंद केसरी. ओहो, प्रहार केला, फटका फसेल, क्षेत्ररक्षक सज्ज, उत्तम फिल्डिंग. निकेश त्या ठिकाणी सज्ज होते आणि लागतो पहिला देदका टीम बोर्दुलला आणि काढू बाज झाला टीम बोर्दुल संघाचा. करायचा कोणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा. थँक्यू डीजे. साई चषकाचे आयोजक मच्छिंद्र दादा पाटील इथे उपस्थित आहेत, विशाल आहेत, बालू असतील, सूरज, निखिल. त्यांची देखील 7 रात्रीची स्पर्धा होती रोशन आणि भरपूर मेहनत लागते 7 रात्रीची स्पर्धा ठेवण्यासाठी. अक्षरशः आयोजकांना घाम घालावा लागतो. ही देखील शेवटची रात्र. नक्कीच या क्रिकेटच्या सप्ताहामध्ये मच्छिंद्र शेठ पाटील आपले मनपूर्वक स्वागत. आगरी उद्योजक कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण. त्यांच्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉची बाईक पाहिली आणि त्यांच्या सासूबाईंना चिरनेरचा महागणपती पावला. त्यांच्या सासूबाईंना ती बाईक मिळाली एक महिलेला आणि आपण चांगला तो खेळ पाहिला त्या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा होती. हो, उत्तम फटका खेळलाय विरुपंथी स्टाईल. हा फटकार राहिलाय आणि येतोय पहिला धमाकेदार चौकार. पद्धतीने गुणा गोविंदाने नांदत असतात त्या पद्धतीने नांदावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती तेजोमय कार्य तेजस पाडेकरने साध्य केलंय. पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गुणतालिकेवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 4 टीम बोर्दुल. सुपर 12. चषक ठेवलाय वलप गावात सरपंच आणि उपसरपंच. चषक ठेवलाय वलप गावात आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ धन्यवाद. पाटील. सन्माननीय बालरामजी पाटील यांचं शुभागमन झालंय. सुपर 12 ची शेवटची मॅच आहे. 5 संघ सुपर 5 मध्ये गेलेत. एका संघासाठी जागा बाकी आहे. तिकीट टू क्वार्टर फायनल चिंद्रनला मिळेल की बोर्दुलला. आणि चिंद्रन संघाचे पॅकर बजरंग मात्रे आहेत. कीर्ती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि बुर्दुल संघ चरण 11च्या नावाने खेळतो. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. फक्त 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ असुसलेले आहेत. म्हणजे म्हणू शकता आपण रिकाम्या जागा भरा आणि दोन्ही संघांना भरगच्च पद्धतीने कार्य हे साधावं लागेल. 4 वरती 1 अशी आपण स्थिती पाहतो टीम बुर्दुल या संघाची. परंतु अटकेपार झेंडे हे रोवावे लागतील ते फलंदाजांना. बॉलिंग ट्रॅक वरती गेलाय या गावचा भाचा आहे तो विघ्नेश देशकर. निश्चितच मागच्या सत्रामध्ये या खेळाडूचा अष्टपैलू बाणा पाहिला होता चिंद्रन संघाच्या माध्यमातून. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी आखली जाईल.
ओहो पहिलाच बॉल विस्फोटक अंदाज आजमावलाय डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून हा ठोकलाय पहिला षटकार. पहिलाच बॉल होता काढो विघ्नेश देशेकरचा आणि या गोलंदाजा विरोधात आक्रमकतेने फरका खेळला जातो आणि काढो पाहायला मिळतो. सुधीर पाटील ऑन फायर पहिलाच बॉल खेळलाय. ओहो पुन्हा एकदा दुसरा बॉल पाठोपाठ लगातार 2 षटकार. बाळराम पाटील साहेब आले आले ओ क्रीडा नगरीला. काशीनाथ पाटील साहेब आहेत बघावं त्यांच्या संगतीला. बाळराम पाटील साहेब आले आले ओ क्रीडा नगरीला. काशीनाथ पाटील साहेब आहेत बघावं त्यांच्या संगतीला. वल्लभगावाचे राजाराम पाटील करती पाहुण्यांचं स्वागत. वल्लभगावाचे राजाराम पाटील करती पाहुण्यांचं नक्कीच स्वागत. आमचे बाबा किंग स्वागत करतात सर्वांचं. सुधीर पाटीलला आपण पाहतोय बर्दुल संघाचा हुकमे एक्का. रोशन वावजे स्पर्धेमध्ये या वर्षी पहिली बाईक त्याला मिळाली स्वप्नातली आणि डोलामध्ये आनंद आश्रू होते त्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि रतनबुवा चषक देखील जिंकला. नक्कीच सुसज्ज खेळ राहिला. काउंटर अटॅक पिकअप शॉट चुंडू जाईल सीमा पार धमाकेदार हा अजून एक चौकार. थँक्यू डीजे. चुंडूची भागम भाग पाहायला मिळते असे आपण रिप्लेच्या माध्यमातून एक फटके पाहू शकता. सलग 2 षटकार आणि त्यात नंतर हा पिकअप शॉट खेळला जातो जिथे आल्या 4 धावा. धावा वेगानं खोऱ्यानं बनताना पाहायला मिळतात. एकूण धावा 1 गडी बाद 20. समृद्धी सोसायटीचे चेअरमॅन अध्यक्ष आताच ज्यांची निवड झाली बोलनाशेठ पाटील त्याच सोसायटीचा महिला वर्ग आपण पाहतो आणि हे बघा दमदार स्वागत केलंय चेअरमॅन बोलनाशेठ पाटील यांचं. या षटकामध्ये अक्षरशः विघ्न आलं कारण विघ्नेश देशेकर वरती इथे वेगवान फटके खेळत असताना सुसज्ज धीर देत सुधीर पाटीलनं हे फटके खेळल्यात. पहिल्या षटकामध्ये दमदार कार्य राहिलं होतं टीम चिंद्रनचं. नावडे गावचे मान्यवर आदरणीय मदन शेठ यांचं शुभागमन झाले आणि अरुणदादा मात्रे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. माजी सरपंच आणि उपसरपंच चषक वलभच्या मैदानावरती आज बोलनाशेठ पाटील यांची धावपळ आहे कारण की आज कानपोली वलभ त्यांना तो प्रवास करावा लागेल. प्रवीण आता मात्र एवन सरपंच एवन उपसरपंच एवन सदस्य अशी अनेक पदं भूषवणारे व्यक्तिमत्व चेंडूची पूर्तता केली जाईल. चेंडूची मागणी केली जाते तात्काळ पूर्तता केली जाईल. धावा पाहतो आपण धावा पटलावरती एकूण 1 गडी बाद 26 धावा. टीम चरण 11 गावदेवी बोरदुल अप्रतिम चरण फॉर्मामध्ये असलेले आपण दिग्गज संघ पाहतो. खरं तर रायगड बदलापूर कल्याण विभाग आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा संघ राहिलाय आजच्या दिवसामध्ये उपविजेता आणि त्याचा ड्रेसिंग कोड मध्ये आलाय. जी ऊर्जा होती ती ऊर्जा पाहायला मिळते या वलभच्या नाईट स्पर्धेमध्ये. रोशन मित्रांची कहाणी आपण पाहिली आज. बोलनाशेठ पाटील यांचा कानपोली संघ, प्रवीण पाटील बुर्दुल यांचा बुर्दुल संघ आणि प्रवीण पाटील नगरसेवक खारघर यांचा प्रवीण 11 खारघर खुल्या गटातील संघ चॅम्पियन ठरला आणि नितेश दादा देखील घोटचे तिथे होते. 4 मित्र एकत्र रतनबुवा चषकामध्ये अभिमानास्पद कामगिरी. नक्की 4 चांद लावणार हे आपण कार्य पाहिलं सांघिक कोट्याच्या माध्यमातून. निश्चित सन्माननीय नितेश पाटील यांचा घोट संघ हा सुद्धा सुपर 6 मध्ये जातो. ही सुद्धा दुग्ध शर्कर आहे. 1 गडी बाद 26 धावा धावपटालावरती विघ्नेश तयार आहे. विघ्नेशने आता कमबॅक केला. ऑन साईडला क्लिअर केले. क्षेत्ररक्षक सज्ज असतील रोहन. तात्काळ 1 धाव प्राप्त केली जाते. धावसंख्या 1 नाकार घेईल. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा पाहायला मिळतात 27 परंतु रिव्ह घेतला जातो टीम बुर्दुल संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे उंची पाहिली जाईल आणि निश्चितच अंपायर्स कॉल आहे. अंपायर्स रिव्ह्यू वेस्ट हाईट साठी रेफर केला इथे पेमर बॉल साठी रेफर केलाय. ते थर्ड अंपायर जगदीश पाटील वडवली चेक करतायत निर्णय. तर इथे इट इज अ फेअर डिलिव्हरी. उत्तम चेंडू सफर केला गेला. अलीकडचे 4 चेंडू काहीसे माग ठरले गेले
परंतु तात्काळ विघ्नेशनं कमबॅक केलं. हे कमबॅक पूर्णपणे आवश्यक होतं टीम चिंद्रन संघासाठी. वेगवान तेज तर चेंडू सफर केला जिथे एक सिंगल रन झाली आणि द्वितीय षटकातील अंतिम बॉल मार्ग असते. भारदस्त आहे, जबरदस्त आहे आणि याचं प्रत्युत्तर इथे 2 धावा, एकच धाव इथे मिळते. अलीकडच्या 2 चेंडू गणिक 2 धावा येत आहेत. हे चांगले कमबॅक राहिले टीम चिंद्रन संघाचं. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद थँक्यू. तर बोल्ला शेठ पाटील यांना आपण पाहतोय समृद्ध सोसायटी यांचं स्वागत आपण करूया. मी विनंती करतो सर्व महिला वर्गांना आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान केला जाईल. समृद्धी सोसायटी वलप त्या चेअरमनपदी बोल्ला शेठ पाटील यांची निवड झाली. संपूर्ण कमिटी पाहिली आणि त्यानंतर सेक्रेटरीपदी आपण उपसरपंच मनोज पाटील यांना पाहिलं आणि खजिनदार्यापदी आपण अकिब शेख यांना देखील पाहिलं. तर बोल्ला शेठ पाटील यांचे शुभ हस्ते समृद्ध सोसायटीचा महिला वर्ग आहे त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. महिला रणरागिनी अर्थात रोशन. आपण वलप गावामध्ये सरपंच महिला पाहतो कविताजी प्रमोद पाटील मॅडम. त्यानंतर आपण जयमाला भोलनाथ पाटील मॅडमला देखील पाहिलं महिला वर्ग. हो, अजून एक दमदार फटका खेळलाय. चिंद्रन संघाविरुद्ध अटकेपार झेंडे रोवले जात आहेत टीम चरण 11 बुर्दुल संघाच्या माध्यमातून. महिला वर्गाचा इथे शुभ सन्मान केला जात आहे समृद्ध सोसायटी वलप. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. बोल्ला शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आपण करतोय. चेंडूची पूर्तता करा. बॉल बॉय आपण तयार राहायचं. जेव्हा चेंडू गायब होणार जाणार किंवा भिजणार त्यावेळी आपण चेंडूची पूर्तता करा. स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा जारी आहे. प्रमुख अतिथींचा हा मान सन्मान, रणरागिनी महिला वर्ग आणि यांचा मान सन्मान. गौतम दास त्यांच्यासोबत जोडले गेलेत समृद्धी सोसायटी. धन्यवाद आपण आल्याबद्दल वेळात वेळ काढला. महिला वर्ग क्रिकेटची प्रचंड आवड त्यांना देखील आहे. चेअरमॅन यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांना अभिनंदन करण्यासाठी आलेत. क्या बात आहे. आणि मनोजजी पाटील आपण त्यांना देखील पाहिलं असेल. नक्कीच पूर्णपणे सामाजिक समृद्धी साधणारे व्यक्तिमत्व सन्माननीय बोल्ला शेठ पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. लक्ष वेधूया. एकूण धावपटलावधी 1 गडी बाद 34. पुन्हा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. ओहो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उत्तम फिल्डिंगचा मुजुरा पाहायला मिळतो. विघ्नेशच्या माध्यमातून हा झेल पकडला जातो. दुसरा मोहरा गारद. रॉयल हाय माणूस तो साऱ्याचा लयकास, साऱ्याचा लयकास, तो साऱ्याचा लयकास. कमी कशाची नाही कास, आता आलाय नावास, आता आलाय नावास, आता आलाय थँक्यू. व्यासपीठावरती केवाले गावचे अर्थात या गावचे जावई संजयजी माली यांचं स्वागत केलं जाईल. मी संजय दादांना विनंती करतो की आपण या स्वागत कक्षामध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि केवाले संघाची ओळख. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये त्यांनी चषक पटकावला होता. या संजयजी तुमचं स्वागत केलं जाईल. जावई आहेत या गावचे रोशन पाटील. नक्कीच उत्तम काडारीचे जावई आहेत ते रोशन. संजय दादा माली यांचा हा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जातो. 2 संघ तितकेच धाकड आहेत. टीम पाहायला मिळते. चरण 11 बोर्दुल आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कीर्ती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. या 2 संघांदरम्यान क्रिकेटच्या सारी पाठावरती सर्वात बलवान हा सामना पाहतो आणि इथून जिंकल्यानंतर सुपर 6 मध्ये पडावा असेल. उत्तम फटका खेळला. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4. अजून एक चौकार. सरपंच वलपवाला, तो दिलाचा लय दिलवाला, तो दिलाचा लय दिलवाला, तो दिलाचा लय दिलवाला. स्वयंभू गणेश देवाचा भक्त, तो फेमस. थँक्यू डीजे. सलसल तर रक्त पाहायला मिळेल युवा खेळाडूंच्या माध्यमातून. हो, आगला वेगळा प्रयत्न होता. उत्तम फिल्डिंग आखली जाते. अभि त्या ठिकाणी सज्ज होते आणि तात्काळ चेंडूची इथे अडवणूक केली जाते. उत्तम चेंडू सफर झाल्या. डॉट बॉलची राहिली समाप्ती. 38 वरती 2 विकेट टीम बोर्दुल आणि स्वतः सुधीर पाटील खेळतोय. 5 चेंडू 23 धावा. त्याच्या बाडमधून प्रतीक कोपरगडचा टॉपर खेळ. 3 चेंडू 4. त्यालाही लढवय्या बाणा इथे पेशकश करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश.
राकेश पाडेकरनं कमबॅक केलंय. उत्तम गोलंदाजीची आखणी राहिली. टीम चिंद्रन संघाचा हा सर जडेजा ज्यानं निश्चितच 10 धावा खर्च केल्या. एक षटकार राहिला, एक चौकार राहिला, परंतु तात्काळ डॉट बॉल राहिले आणि याचं प्रत्युत्तर एकूण धावा त्यानं खर्च केल्या 10 आणि एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. सन्मान्य राम ठाकूर यांचं स्वागत केलं जाईल. रामजी ठाकूर यावं, यांचं स्वागत करूया व्यासपीठावरती. तदनंतर वलभगावचे मारुती पाटील, तुम्हाला देखील यायचं आहे, आपलं देखील स्वागत केलं जाईल. एंड ऑफ द ओव्हर काही वेळ आपल्याला मिळतो, त्याचा आपण चांगला उपयोग करूया आणि पाहुण्यांचं स्वागत करूया. फर्स्ट इनिंग सुरू आहे. सुपर 12ची शेवटची मॅच. यानंतर क्वार्टर फायनलला सुरुवात केली जाईल आणि पहिली लढत असेल ग्रुप ई आणि ग्रुप एफ मध्ये, अर्थात खिडूकपाडा आणि देवीचा पाडा संघामध्ये होणार मॅच. मच्छिंद्रजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील स्वागत कक्षामध्ये यावं. मारुतीजी पाटील यांचं स्वागत करूया. ग्रामस्थ मंडळ वलभ आणि तदनंतर रामजी ठाकूर तुम्ही यांना पाहताय. भरपूर पाहुणे व्यासपीठावरती आलेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रवीण. 3 षटकं झाली समाप्त. एकूण धावा 38. आज जास्तीत जास्त सन्मान सोहळे हे संपन्न केले जातील आणि पाहता कॉमेंट कमी पोहोचेल. चिंद्रन विपक्ष बोर्दुल या पण मॅच पाहतो आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी शेवटचं षटक मार्गस्थ असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर येतो काढो. निकेश गडगेचा इथे वापर केला टीमनं. ओहो, उत्तम चेंडू सफर केलाय. पूर्णपणे पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. महागुरु यांचे पुतणे पाहतो. निकेश गडगे आणि महागुरु यांची सुद्धा रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये काही क्षणार्धात पाहायला मिळेल. 5 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असतील. 38 धावपटलामध्ये पाहतो सुधीर पाटील आणि त्यानंतर प्रतीक कोपरकर यांना लढवय्या बाणा हा अजमावायचा. अलीकडच्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक राहिलं. फिरकीपटू राकेश पाडेकर, टीम चिंद्रनचा हा सर जडेजा ज्याने चांगलं कमबॅक केलं आणि हे पाहता अंतिम षटकादरम्यान बुर्दुल टीमला वेगवान धावा बनवणं हे तितकंच गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट चेंडू सफर केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अजय कडू होते. गोडवा प्रस्तावित केला जातो. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आखली जाते. विजयाचा हा विजय रथ कोणत्या संघाच्या बाजूने झुकलं जाईल, खेळाचा उत्तरार्ध तितकाच रोमहर्षक पद्धतीने पाहिला जाईल आणि आज जबरदस्त माहोल बनलाय. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. 2 गडी बाद धावा धावपटलामध्ये 38. बॉलिंग ट्रॅक वरती निकेश तयार. चेंडू क्रमांक 3 तोही धाकड राहिलाय. याचं प्रत्युत्तर पाठोपाठ 3 जोरदार टाळ्या निकेश गडगेसाठी. दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. एक चांगला माहोल बनलाय. बुर्दुल बनाम चिंद्रन हा क्रिकेटचा रणसंग्राम. रोमहर्षक सामने आज होतील. फाईट, कडी टक्कर असे सामने तुम्हाला पाहायला मिळते रोशन आज. नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती निकेश तयार आहे. चांगल्या लढती पाहायला मिळते. प्रवीण पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. खरं तर पहिलं षटक तेजस पाडेकरनं धावा दिले होत्या. 4 चांद लावणारी गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती आला. विघ्नेश देशकर ज्याच्यावरती तब्बल 24 धावसंख्येची लेलूट राहिली. त्यानंतर राकेश पाडेकरला पाहिलं. राकेशनं कमबॅक दाखवलं आणि त्यानंतर निकेश गडगेचे गोलंदाजीच्या माध्यमातून हे आपण तडके पाहतो. अजून एक प्रहार केला. ऑन ड्राईव्हचा हात देखना फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक सज्जद वेगाने थ्रो होतोय, परंतु इथे रनआउटची नामी संधी आहे. रेड झोन कडे धावतोय काढू आणि लागतोय झटका क्रमांक, परंतु पंच इथे. रायगड ग्रामीण क्रिकेटचे नियम आहेत. तुम्हाला क्रॉसिंग करावी लागते. पंचाने दर्शवलंय की फलंदाज इथे कदाचित नॉट आउट असेल. ते नियम लागू केलेत रोशन. नक्कीच त्या नियमांचं पालन करून खेळाची उत्पत्ती साधावी लागेल. काही काल भीतीचं वातावरण होतं सांघिक कोट्यामध्ये काढू कक्षमध्ये बुर्दुल संघाच्या वतीनं. थोड्याच वेळामध्ये 100 गाड्यांचा ताफा येणार. महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे, 100 किंग मेकर संतोषदादा म्हात्रे आणि त्यांचे सहकारी आमच्या व्यासपीठावरती येतील. 100 नंबरी ही कामगिरी आयोजकांची. फटका राहिलाय भारी. चेंडू सीमा पार येतोय. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. अंतिम पडावामध्ये हे फटके प्रवीण येत असताना गुरुनाथजी वाघे यांना विनंती असेल मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. लास्ट बॉल, अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती हा आपण फटका पाहतो. 50 पार हे आपण कार्य पाहू शकता. चरण 11 गावदेवी बुर्दुल या संघाच्या धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतील. एकूण धावा 52.
क्वार्टर फायनल साठी संगनायक देवीचा पाडा आणि खिडूकपाडा विनंती असेल टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. तर या स्पर्धेला साई चषक अर्थात तोंडरेचे दमदार आयोजक मच्छिंद्र शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान, त्यांचं सहर्ष स्वागत आणि मच्छिंद्र पाटील यांचा सन्मान करूया. यायचे आपण साई चषक 7 रात्रीची दमदार स्पर्धा पाहिली. सर्व आयोजक या, बालू, सूरज, नितीन, विशाल, VP सर्वांनी या, आपला सन्मान केला जाईल. नवनाथ गोंदली यांचं देखील स्वागत. तर मी आयोजकांना विनंती करतो साई चषकाचे दमदार आयोजक आमचे उद्योजक मच्छिंद्र पाटील यांचं स्वागत करावा. देवीचा पाडाचे संगनायक आलेत. खिडूकपाडा संघ भावेश उलवेकर आपला संगनायक पाठवा. रोशन टार्गेट सेट सांगायचं आपण. नक्कीच खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या 2 गडी बाद 52 धावा टीम चरण 11 बोर्दुल या संघाच्या आणि जिंकण्यासाठी 53 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम कीर्ती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन, जो सन्माननीय आमच्या बजरंगजी मात्रे यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले. मच्छिंद्र दादांचं प्रेम, भोलनाथ पाटील यांची मैत्री आपण नेहमीच पाहिली आहे. सर्वांचं आभार. हे देखील दमदार आयोजक आहेत. 7 रात्रीची यांची देखील मेहनत होती. स्वागत तुमचं. हरदासजी टेंबे वलप यांचं स्वागत केलं जाईल. हरदास काका या. हरिभक्त पारायण हरदासजी टेंबे साहेब यांचं स्वागत केलं जाईल व्यासपीठावरती. आणि विनंती करतो मी, धन्यवाद धन्यवाद मच्छिंद्र पाटील या स्पर्धेला आल्याबद्दल. तोंडरेचे आयोजक आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संघ खेळताना पाहायला मिळतो बोर्दुल आणि निश्चित कटआउट्स पाहायला मिळतात. लॉंगऑफकडे A1 सरपंच सुनील शेठ पाटील आणि त्यानंतर समाजसेवक प्रवीण शेठ पाटील आणि त्यानंतर खास या बोर्दुल गावाची आपण ओळख पाहतो वजीर आणि रायफल बैल, खऱ्या अर्थानं रायफल पुसेगाव हिंदी केसरी सन्माननीय आपण एनडी शेठ पाटील यांचा आपण बैल पाहतो. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. गुरुनाथ वाघे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी गुरुनाथ वाघेला विनंती करतो की व्यासपीठावरती आपण यावं. आणि 100 गाड्यांचा ताफा थोड्याच वेळामध्ये आमच्या स्पर्धेमध्ये येणार. महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे आणि त्यांच्या समवेत 100 किंगमेकर गोल्डमॅन आदरणीय संतोष म्हात्रे माजी सरपंच नितलस यांचं शुभागमन होणार आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचं दमदार स्वागत आता इथे होणार. रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकता. पाहुण्यांचं स्वागत इथं होत असताना रॉयल एंट्री माजी सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. डीजे रॉयल एंट्री आणि पाहू शकता प्रचंड गाड्यांचा ताफा येत असताना सन्मान्य मान्यवर महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष एकच वादा कैलासदादा म्हात्रे आणि गोल्डमॅन संतोष म्हात्रे त्यांच्या समवेत अजयजी पवार असतील, विजयबाई पवार, जिनेश शेठ पाटील वाऊंजे, कमलाकर मामा पाटील, आत्माराम गायकर कोपरा, अजय भागीत अजिवली, अंकुश भागीत अजिवली, राजू मानस पनवेल, नरेश फटके पाले बुद्रुक, अजय भोईर ओवे, कुणाल गोवारी कामोटे, तौसिफ पटेल ओवे, सुशांत पाटील चिरनेर या मान्यवरांचं शुभागमन झालंय. आणि कालची रॉयल एंट्री पाहिली, पुन्हा एकदा मोठी रॉयल एंट्री. त्याच्या नावाची चर्चा झाली. आई ग्रुप हाय सकारी, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. रॉयल एंट्री होत असताना महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे ओवे यांचं शुभागमन. 100 गाड्यांचा ताफा चारी बाजूला मिनी वानखेडे मैदान आणि त्यांच्या सोबत
माजी सरपंच नितलस आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि खिरणे गावचे थेट सरपंच किंगमेकर शैलेश शेठ माली साहेब यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आतिषबाजी फटाक्यांची बोल्ला शेठ पाटील रेकॉर्ड ब्रेक केला तुम्ही आज वलभ गावामध्ये, रेकॉर्ड ब्रेक. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी, दादाची आई नंबरची गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी, दादाची आई नंबरची गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक महागुरु MD गडगे यांचं शुभागमन झालंय. सप्त हिंद केसरी सन्माननीय आमचे महागुरु MD गडगे सरांचे शुभ आगमन. जिल्हा नेते सप्त हिंद केसरी समालोचक चिंद्रन गावची ओळख महागुरु MD गडगे सर यांच्याकडे जबाबदारी सोपवत आहे, तो शुभागमन होत आहे. महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे त्यांच्या समवेत 100 किंग मेकर गोल्ड अर्थात संतोष शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समवेत थेट सरपंच खेरणे शैलेश शेठ माली यांचं शुभागमन. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची हॅलो. चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली. थँक्स. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे साहेब ओबे आणि त्यांच्या संपूर्ण आई ग्रुपचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत 100 किंग मेकर म्हणून संपूर्ण रायगड ठाणे आणि महाराष्ट्रात परिचित असणारे नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच 100 किंग मेकर आदरणीय संतोष शेठ म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय त्यांच्या समवेत खिरणे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय शैलेश शेठ माली साहेबांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय विजयबाई पवार, विजयदादा पवार, अजयदादा पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय जिनेश शेठ पाटील माजी उपसरपंच बावनजय, सन्माननीय कमलाकर मामा पाटील, आत्माराम शेठ गायकर कोपरा आणि अजयदादा भागीत, सन्माननीय अंकुश भागीत, राजू सानस, नरेश फडके, अजयदादा भुईर, कुणाल गोहारी, तोसीर पटेल, सुशांत पाटील या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आणि स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर वलभ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने आणि त्याचबरोबर राजूदादा पाटील आणि ग्रामस्थ मंडळ वलभ यांच्या वतीने आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे साहेब आपला 100 किंग मेकर संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच नितलस आणि सन्माननीय एकच वादा आमचा शैलेश दादा किरणे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच जायंट किलर विद्यमान कार्यसम्राट सरपंच शैलेश शेठ माली साहेब इथे उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. महागुरु तब्बल 75 गाड्या आल्यात या स्पर्धेला. तर महासभेचं रूप निर्माण झालंय. असं वाटतं की निवडणुकीची तयारी सुरू झाली की काय मैदानावरती. अप्रतिम एंट्री आमच्या 75 गाड्यांचा ताफा. प्रथम टेनिस विश्वामध्ये ही पहिली एंट्री असेल महागुरु इतिहासामध्ये निश्चित लिहिली जाईल. 75 गाड्यांची एंट्री अतिशय चांगल्या प्रकारे करताना मच्छिंद्र पाटील सर आपण अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रतिज्ञा दिली. प्रवीण टेंबे आमच्याशी जोडलेले आहेत. रोशन पाटील आहेत. आपल्या मताशी मी सहमत आहे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा होत असतात
परंतु डायरेक्टली 75 फोर व्हीलर्स गाडी रॉयल एंट्री प्रथमच आपल्याला श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित वलप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील आणि विद्यमान उपसरपंच श्री भोलेनाथ शेठ पाटील चषक 2024 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने हा थरार आपल्याला बघायला मिळतो त्याबद्दल दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 100 नंबरची फॉर्च्युनर वाडी निकल गावाची शान हाय भारी निकल गावाची शान हाय भारी आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 100 नंबरची फॉर्च्युनर वाडी निकल गावाची शान हाय भारी आहे जिगरवाला अरे कोण रे आला यो उभी वाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे तर आमच्या कैलास म्हात्रे सन्माननीय कैलास दादा म्हात्रे यांच्या समेत आम्ही पाहतो दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस भाऊशेठ ठाकूर माजी ग्रामपंचायत सदस्य मुरबी आणि त्यांच्या समेत ओवे गावातील 1616 म्हणून परिचित असणारे आमचे मित्र आदरणीय श्री गणेश साहेब आपले आम्ही मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करत आहोत रोहन पाटील गोल्डमॅन तारा दोस्तीच्या दुनियातील एक राजे माणसं आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने सर्वांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे स्वागत केलं जात आहे दमदार एंट्री एकच वादा आमचा कैलाश दादा सन्माननीय आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलाश म्हात्रे साहेब ओबे त्यांच्या समेत जैन खऱ्या अर्थाने भीमशक्तीचे पनवेल तालुका अध्यक्ष विजयदादा पवार साहेब इथे उपस्थित आहेत सन्माननीय नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये 100 किंग मेकर म्हणून परिचित असणारे आदरणीय संतोष शेठ म्हात्रे साहेब आणि खिरणे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच शैलेश शेठ माली साहेब गोल्डमॅन रोहन शेठ पाटील आपलेही आम्ही भोलानाथ शेठ पाटील राजू दादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने इथे स्वागत करत आहोत तो कशाचा कम नाही रे आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या संतोष तर सन्माननीय आत्माराम शेठ गायकर कोपरा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आत्माराम शेठ आपले आम्ही मनपूर्वक सरसे स्वागत इथे करत आहोत दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे खऱ्या अर्थाने ही दमदार क्रिकेट स्पर्धा आणि कैलास दादा म्हात्रे साहेब खऱ्या अर्थाने आई ग्रुप तुमच्या सर्व सहकार्यांचा आम्ही आभार व्यक्त करू रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक विक्रम झाला खऱ्या अर्थाने एक दमदार 75 फोर व्हीलर्स गाड्या मैदानामध्ये पाहतो आणि याला म्हटली जातं रॉयल एंट्री ही एंट्री अशी आहे पावसाळ्यात धुरला उडवणाऱ्या व्यक्तिमत्वांची एंट्री आहे मित्रांनो छोटी एंट्री नाहीये सन्माननीय आत्माराम शेठ गायकर साहेब उपस्थित आहेत आमचे नरेश शेठ फडके माजी उपसरपंच आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज खऱ्या अर्थाने आजच्या या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने मानबिंदू ठरलेला आहे ज्याने खऱ्या अर्थाने एक नॅशनलिस्ट अर्थात आंतरराष्ट्रीय खऱ्या अर्थाने ज्याला किताब प्राप्त झालं NMM ए नॅशनल गोल्ड मेडलिस्ट रितेश गोवारी नॅशनल विनर आहेत रितेश अनिल गोहारी कामोडे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये प्रतिसादामध्ये त्याचं अभिनंदन करूया खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात त्याचं आपण कौतुक करू अनिल आपण इथे रितेश बसाचे आहे रितेश आपले स्वागत आहे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने तुझ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत नॅशनलिस्ट अवॉर्ड खऱ्या अर्थाने तू प्राप्त केल्याबद्दल तुझं रायगड ठाणे आणि त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो शैलेश शेठ माली साहेब खिरणे ग्रामपंचायतीचे एक जायंट किलर आहेत त्यांच्या वतीने 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे तत्पूर्वी रितेश नॅशनल खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता आहे आणि त्याचा गौरव मात्र श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील आणि विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल आमचे राकेश आहेत
आणि आत्माराम शेठ गायकर साहेब, संतोष शेठ माते साहेब तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. कोपरा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, यावं आपण समोर. आज व्यासपीठावर आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने. सन्माननीय विनय भोईर आहेत, अजयदादा भोईर आहेत, जिनेश शेठ पाटील माजी उपसरपंच वावंजे. आपलं स्वागत आमचे विजयदादा खऱ्या अर्थाने ते विजयदादांना पाहतो, जे भीमशक्तीचे पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. विजयदादा आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. रितेशचा सन्मान इथे केला जाणार आहे. संपूर्ण आई ग्रुप असेल आणि संपूर्ण आमचे रॉयल एंट्रीचे शिलेदार शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो असं म्हटलं जातं हा, आणि त्यांचे पिताश्री अनिल शेठ गोहारी, अनिल दादा या, अनिल शेठ गोहारी. मित्रांनो असं म्हटलं जातं, आत्माराम शेठ आपण या, आमचे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कैलास शेठ माते साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जात आहे. काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला, या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने इथे रितेश गोवारी यांनी नॅशनलिस्ट खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये नॅशनलिस्ट अवॉर्ड ज्याला प्राप्त झालेला आहे. कि परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये पहले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते. रितेश खऱ्या अर्थाने तुझं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. मग आमचे सहकारी आदरणीय कैलासदादा मात्रे आई ग्रुप असेल, 100 किंग मेकर संतोष शेठ माते साहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुझं मनपूर्वक अभिनंदन. तर इथे मान्यवरांचा तत्पूर्वी आपण सन्मान इथे करणार आहोत. पहिला प्रथमतः सन्मान इथे केला जाणार आहे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, एकच वादा आमचा कैलाश दादा, कैलास शेठ माते साहेब उभे. आपण यावं, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. कैलास शेठ माते साहेबांचा येतोची सन्मान केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व, कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना अनेक गरजूंना ज्याने मदत कार्य करण्याचं काम केलं आई ग्रुपच्या माध्यमातून, ते कैलास दादांचा प्रथमतः येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. तर इथे मान्यवरांचा येतोची सन्मान केला जाणार आहे. तर आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखा मन आणि मनासारखा राजा अर्थात कैलास शेठ माते साहेब आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, त्यांचा आमचा ऑर्गनायझर माजी सरपंच राजूदादा पाटील आणि बोलाना शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते, विघ्नेश आहेत आमचे संदीप आहेत, त्यांच्या शुभ हस्ते कैलासदादांचा सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो असं म्हटलं जातं की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे आणि कर्तृत्वाच्या अस्मानतात गरुड जेब घेणारा शिलेदार म्हटला तर आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास शेठ माते साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. तर यानंतरचा सन्मान असेल सन्मान्य 100 किंग मेकर संतोष शेठ माते साहेब माजी सरपंच नितलास. संतोष शेठ या, एक रॉयल एंट्री खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व, नेहमी सातत्याने अनेकांच्या संपर्कात असणारे, सातत्याने खऱ्या अर्थाने की निर्जरापेक्षा खलखलाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वाहणारे व्यक्तिमत्व. एकच वादा 100 सरकार दादा अर्थात संतोष शेठ मात्रे. ती घुसणारे 100 नंबरची फॉर्च्युनर वाडी, नितलस गावाची शान हाय भारी, नितलस गावाची शान हाय भारी. तर यानंतरचा सन्मान असणार आहे खेरणे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच आणि खेरणे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती शैलेश्वर माली साहेब, आपण समोर यावं, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि अतिशय कमी वयातच खेरणे सारख्या ग्रामपंचायतीचं ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं की खेरणे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उद्योजक शैलेश्वर माली साहेबांचं वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल पनवेल तालुका भीमशक्ती संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विजयदादा पवार साहेब, आपण यावं, आपला येतोची सन्मान केला जाईल. अजयदादांचे बंधू आहेत तर विजयदादांचा सन्मान आपण इथे करूया. मित्रांनो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी संपूर्ण जगाला शिकवण दिली की तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाणीचं पुस्तक घ्या आणि एका नाण्याचं खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात पुस्तक घ्या आणि एका नाण्याची भाकरी घ्या. पुस्तक तुम्हाला जगाला शिकविल तर भाकरी तुम्हाला जगविल. असे संघटित असणारे व्यक्तिमत्व. यानंतर कमलाकर शेठ गायकार कोपरा. तर कमलाकर मामा पाटील या आपण कमलाकर मामा पाटील सामाजिक दृष्ट्या बांधिलकी जोपासणारे खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्ट्या समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने ज्याने सामाजिक दृष्ट्या आपुलकी बांधण्याचं काम केलेलं आहे जोपासण्याचं. तर कमलाकर मामांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल अजय भागीत आणि गोल्डमॅन रोहन पाटील तारा. अजय दादा या गोल्डमॅन आपण यावं खऱ्या अर्थाने बघा गोल्डमॅन रोहन पाटील तारा. तर प्रदीप पाटील कुणाल गोहारी प्रदीप पाटील आई ग्रुपचे प्रतिनिधी आहेत. सन्माननीय मस्कर साहेब आपण या सर्व आई ग्रुपचे सर्व प्रतिनिधी अंकुश भागीत विजय पाटील अजय गोवारी आपण या आई ग्रुपचे सर्व प्रतिनिधी अनिल गोवारी आपण यावं. तर अशोक शेठ सालुंके साहेब देवीचा पाडा या स्टेजवर तुमचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. तर आई ग्रुपच्या सर्व प्रतिनिधींचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. निश्चित स्वरूपात दमदार एंट्री आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने सर्व शिलेदारांचा यथोचित सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ बल्लाप आयोजित माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. बोला गणपती बाप्पा. आई ग्रुपचा इथे जल्लोष आपण पाहतो. आई एकविरा माता की. तर सन्मान्य आत्माराम शेठ गायकर कोपरा आत्माराम शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. आत्माराम शेठ गायकर एक खऱ्या अर्थाने आत्माराम शेठ गायकर म्हटलं ना एक समाजसेवक व्यक्तिमत्व. हा आत्माराम शेठ आपला सन्मान इथे केला जाईल. आणि मैदानामधील जेवढ्या गाड्या आहेत बघा ज्यांच्या गाड्या आहेत वाहन चालक कृपया आपण त्या लगेचच मैदानाच्या बाजूला घ्या कारण आपण सामन्याला इथे सुरुवात करणार आहोत. कैलास दादा मात्रे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीने सर्व 4 व्हीलर्स वाहक आहेत बघा अर्थात चालक तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपापली गाडी ही मैदानाच्या बाहेर घ्यावी जेणेकरून आपल्याला पुढील सामना खेळता येईल. आणि सावकाश घ्या. आणि गाडी मात्र तुम्ही थोडीशी सावकाश घ्या. बोला जय श्रीराम. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. आई ग्रुप हाय सकारी त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली अविराज डोबरे आणि दिलीप म्हात्रे रवी मोरावकर आणि दिलीप दादा म्हात्रे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अजय दादा मोरावकर इथे आलेले आहेत. दादा आम्ही या. तर अजय भोईर ओवे आमचे अजय पवार आणि अजय भोईर म्हटलं तर यवन जोडी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. आई ग्रुप हाय सकारी त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र रायगड ठाण्याची शान आहे र. आमच्या कैलास मात्रे दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या कैलास मात्रे दादाच्या या नावात दम आहे र. आता दादाची लयच भारी मनात ती घुसणारी. 100 नंबरची फॉर्च्युनर वाडी निकल गावाची शान आहे भारी निकल गावाची शान आहे भारी. आता दादाची लयच भारी मनात ती घुसणारी. 100 नंबरची फॉर्च्युनर वाडी निकल गावाची शान आहे भारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्तीचा सरदार.
आमचे संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे आमचे संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे आमचे संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे हर कोंदरे आला यो उभीवाला हर कोंदरे आला यो उभीवाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे सर्वांनी आपापल्या गाड्या लगेचच मैदानाच्या बाहेर संपर्क साधावा आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासदादा मात्रे साहेब उभे तुमचा 100 किंग मेकर संतोष शेठ मात्रे माजी सरपंच नितिलास शैलेश शेठ माली विद्यमान सरपंच खेरणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही पुन्हा एकदा श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ आणि ग्रामस्थ मंडळ बल्लभ यांच्या वतीने आपण माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलं स्वागत आहे 1616 रणजित घरत पेठ रणजित शेठ तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे भाऊशेठ ठाकूर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस मुरबी भाऊशेठ आपले स्वागत आहे आणि मच्छिंद्र पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया व्यक्त केली की प्रथमच आपण मैदानामध्ये 70 4 व्हीलर्स म्हणजे हा एक विक्रम झाला ही नोंद करावी लागेल खऱ्या अर्थाने आणि जिथे जिथे हे समालोचक जातील मग आपल्या समवेत रोशन पाटील शिरवले असतील प्रवीण टेंबे असतील मी स्वतः आपण स्वतः जिथे गेल्यानंतर मात्र या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल गडगे सर असं वाटलं की एखादी महासभा सुरू आहे की काय मैदान होती कारण निवडणुकांचा आपण मगाशी चर्चा केली होती मार्चमध्ये आचारसंहिता लागते लोकसभेचं रणशिंग पुंकलं गेलं आणि ज्या पद्धतीने स्वरूप आलं स्पर्धेला ही बघा रॉयल एंट्री आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कैलास शेडांच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भोलनाथ पाटील आमचे राजू पाटील विघ्नेश पाटील गणेश पाटील विनय गावण प्रतीक ज्ञानेश्वर या सर्वांच्या वतीनं तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय अप्रतिम क्रिकेट स्पर्धा भरपूर प्रेक्षक आमचे जोडले गेले हा स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण ही रॉयल एंट्री या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य बोलणार त्यांना बघू शकाल आपण आज कानपोली या संघ त्यांचा विजेता ठरलाय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिशकामध्ये त्यांचंही अभिवादन स्वीकारलं आपण आणि ही रॉयल एंट्री आपल्या कैलास शेठ म्हात्रे यांची अप्रतिम रॉयल एंट्री कैलास दादा तुमचं अभिनंदन आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये आपण हजेरी लावलीत आणि या स्पर्धेचं स्वरूपच बदलवलं पूर्णपणे या स्पर्धेला एक नवीन स्वरूप आपण प्राप्त करून दिलं त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून 75 गाड्यांचा ताफा या स्पर्धेमध्ये प्रथमच आपण पाहिला टेनिस विश्वामध्ये कारण घोटच्या स्पर्धेमध्ये देखील आपण भरपूर रॉयल एंट्री पाहिल्या मात्र ही सर्वात मोठी रॉयल एंट्री पाहायला मिळाली 75 4 व्हीलरच्या माध्यमातून एक नवीन विक्रम यस आई चे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य कैलास शेठ म्हात्रे आणि त्यांचा संपूर्ण ताफा खूप खूप धन्यवाद आपण आलात स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं आयोजकांच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटील सुजितदादा म्हात्रे कलंबोली यांचं आगमन झालेलं आहे यावं आपण व्यासपीठावर नितेश खिडूकपाडा नितेश भोईर आणि उमेश भोईर या आपण व्यासपीठावर आमचे बंटी खाडेकर आणि आमचे प्रतीक म्हात्रे जे संगनायक आहे तुम्हाला आतुरतेने स्टेजवर आमंत्रित करतात आज महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहात तुम्हा सर्वांचं समृद्धी कॉम्प्लेक्स मधील सर्व महिला भगिनींचं या स्पर्धा ज्यांच्या नावाने आपल्या भेटीसाठी आलेली आहे त्या सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो चला चिंद्रन संघ गेट रेडी फलंदाजीसाठी बुर्दुल संघ आपण शतक्षण लाभायचा प्रवीण गाड्यांचा तापा जसा जाईल आपण शतक्षण लाभा सन्माननीय नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदुशेठ गोपी साहेब आणि तुमच्या सहकार्यांचं इथे आगमन झालं मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे तर गाड्या लगेच बाजूला घ्यायच्या आणि 100 किंग मेकर संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच नितिलास यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत समालोचन ग्रुपसाठी म्हणजे आमचे सर्व सहकारी त्यामध्ये सक्रिय असणार आहेत चांगली गोष्ट आहे खऱ्या अर्थाने एक प्रेम असतो चला बुर्दुल संघ जसा गाड्यांचा ताफा जाईल आपण शतक्षण लावायचं आहे आणि चिंद्र संघ आपले फलंदाज आपण रेडी ठेवायचे आहेत लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत
हे भोलानाथ शेठ यांचं प्रेम आहे. कमी वयामध्ये झालेले सरपंच, त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या मागे, आणि त्यामुळेच की काय या स्पर्धेला एक चांगलं स्वरूप निर्माण झालं या स्पर्धेच्या आयोजकाच्या माध्यमातून. हे बघू शकाल आमचे मान्यवर सातत्यानं स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य आमचे भोलानाथ शेठ, आमचे राजू शेठ, विघ्नेश पाटील, गणेश पाटील, विनय गावड आमचे आणि ज्ञानेश्वर या सर्वांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो. यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. स्क्रीनवरती भोलानाथ शेठ यांचे पिताश्री देखील बघू शकाल आपण. कारण असं म्हटलं जात आहे प्रथम आशीर्वाद आई वडिलांचा, नंतर गुरूंचा, नंतर मग देवाचा आशीर्वाद असतो, आणि त्यांचे वडील तुम्ही बघू शकाल स्क्रीनवरती. या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. गाड्यांचा ताफा जसा बाहेर जाईल 75 गाड्यांच्या ताफ्यांची एंट्री आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. यस महागुरु. तर आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाचे जे प्रतिनिधी आहेत बघा, ऑर्गनायझर प्रतिनिधी, रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालेली आहे. खऱ्या अर्थाने गाड्यांसाठी बाहेर निघण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नाहीये. तर तिथे आपण जावं आणि त्या गाड्या बाहेर कशा निघतील याची प्रथमतः आपण खऱ्या अर्थाने दक्षता घ्यावी. अरे कोंदरे आला यो नितलच वाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या संतोष म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे र. डीजे मास्टर इथे बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय आहे चिंतामण शेठ पाटील साहेब बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समवेत चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री एकनाथ नामदेव पाटील चिंद्रन, गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्रन आणि एकनाथ मुंबईकर यांचंही ते आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपणा सर्वांचं श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरचे स्वागत आहे. चला फायनली महागुरु गाड्यांचा ताफा गेलाय. ही रॉयल एंट्री 75 गाड्यांच्या माध्यमातून वल्लभगावचं प्रेम आहे, हे बोलणाऱ्यांचं प्रेम आहे, या आयोजकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती. आणि लगेच बुर्दुल संघ आपण गेट रेडी, आणि चिंद्र संघ प्री क्वार्टरचा फायनल शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. नंतर मात्र क्वार्टर फायनल, नंतर मात्र सेमीफायनल एन्काउंटर नंबर 1, सेमीफायनल एन्काउंटर नंबर 2, नंतर मात्र फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. हा प्री क्वार्टरचा शेवटचा सामना असणार आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य भोलानाथ शेठ यांच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 स्पर्धा आपण संपन्न करतोय. आज मात्र शेवटची रजनी. प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आम्ही तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र प्रकाश झोतात राहिली आणि सातत्यानं चर्चेचा विषय बनण्याची स्पर्धा आपण पाहतोय ती या वल्लभच्या माध्यमातून. तर इथे नवनाथ गोंदली खिरणे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मानित केला जाईल. नवनाथ या आपण आपला सन्मान केला जाईल. गाड्या बाहेर निघता निघता आपण सन्मान करू, म्हणजे पुढे आमच्या समालोचकांना सोयीस्कर जाईल. तर या नवनाथ यायच्या आपण आपला हेतूची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. साजन गडगे चिंद्रन यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री संतोष रामचंद्र देशेकर यांचंही ते आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. नवनाथ या. नवनाथ गोंदली जावई परिवार आहेत बघा. बोलाशेठने आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नवनाथ या, आपल्या हेतूची सन्मानित केलं जाईल. प्रवीण क्षेत्रक्षाला आपण प्रवीण बुर्दुल आणि फलंदाज लगेच आपण पाचकारा सामन्याला सुरुवात करत आपण. प्रवीण बुर्दुलचे प्रवीण क्षेत्र माझा आवाज आला. यस आलेत मैदानावरती. या आपण उद्या सामन्याकडं प्रेक्षकांना उत्कंठा शिकायला पोहोचली. हे बघू शकाल आयोजक आपले सर्व स्क्रीनवरती आनंद घेत असताना. त्यामध्ये आमचे भोला शेठ, राजू शेठ, भोला शेठ ही संपूर्ण टीम आमची. त्यामध्ये आमचे प्रतीक असतील, गणेशदादा असतील, विघ्नेश असतील, विनय असतील, प्रतीक असतील आणि राजू शेठ असतील आमचे. यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. आज महिला वर्ग देखील या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावतोय. तर त्यांचं आपण स्वागत करूया. राजकारणामध्ये तुम्हाला नेहमी सक्रिय राहावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, सामाजिक बांधिलकी जोपासावी लागते आणि समाजासाठी तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागते. यस मागुरू. तर इथे नवनाथ गोंदली खेरणे यांचा येतोचे सन्मान आमचे विघ्नेश पाटील ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केले जाणार आहे. त्यानंतरचा सन्मान असेल अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा. अशोक शेठ या. अशोक शेठ आणि नंदू शेठ भोपी साहेब माजी सरपंच नितलस आपला सन्मानित केला जाईल. नंदू शेठ या, आपलाही सन्मानित केलं जाईल. इथे नवनाथ गोंदली जावई परिवार आहेत, त्यांचा सन्मान नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदुशेठ भोपी साहेबांचा येतोची सन्मानित केला जाणार आहे. राजूदादा पाटील माजी सरपंच आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदुशेठ भोपी साहेबांचा सन्मान भोलानाथ पाटील, राजूदादा आणि विघ्नेश यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. चला गाड्यांचा तापा गेला. चिंद्रन संघ आपले फलंदाज पाचांकर आपण
सर्वांचं आपण स्वागत करूया. जगन्नाथ मुंबईकर आपले मनपूर्वक स्वागत आहे. छिंद्रान सामन्याकडे आता वळणार आहोत कंटिन्यू मात्र, आणि सत्र संपल्यानंतर आपण सत्कार करू उर्वरित मान्यवरांचा. तर मचिंद्र पाटील सर आपल्याकडे आम्ही प्रथमतः आता बोलणार आहोत आणि उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र पूर्ण इनिंग संपल्यानंतर करणार आहोत. थँक्यू महागुरु. तर या आपण बोलूया सामन्याकडे. माजी सरपंच आणि उपसरपंच 2024 स्पर्धा आपण पाहतोय. वलभच्या माध्यमातून बोलण्यात पाटील त्यांची सौभाग्यवती जयमाला पाटील माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र 7 दिवसा क्रिकेटचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. फलंदाजांचे गगनभेदी षटकार, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादानं मात्र ही क्रीडा अक्षरशः ओसांडून वाहू लागली होती मागचे 7 दिवस, आणि आज मात्र आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय प्री क्वार्टरचा शेवटचा सामना, तदनंतर मात्र क्वार्टर फायनल, तदनंतर सेमीफायनल एन्काउंटर नंबर 1, सेमीफायनल एन्काउंटर नंबर 2 आणि नंतर मात्र ग्रँड फिनाले. असे 6 सामने अजून आपण प्रेक्षकांच्या समोर आपण येणार आहोत घेऊन. या आपण बोलूया सामन्याकडे. मान्यवरांची प्रचंड मांदी आली मंचावरती. हे प्रेम आहे बोलणार शेड्यांचं, हे प्रेम आहे राजू शेड्यांचं, हे प्रेम आहे आयोजकांचं, कारण मागच्या 7 दिवसामध्ये भरपूर मांदी आली आपण मान्यवरांच्या माध्यमातून या मंचावरती पाहिली. या आपण सामन्याकडे बोलूया. आणि इथे थोडासा आवाज कमी करा आमच्या कॉमेडी बॉक्सच्या मागे प्लीज. थोडासा आवाज कमी ठेवा, बोलतो आम्ही सामन्याकडे. तुमचा आवाज माईकमध्ये जातोय आणि आम्हाला डिस्टर्ब होतोय कॉमेंट्रीसाठी. या आपण बोलूया सामन्याकडे. चला सामना सुरू करूया. 53 धाबांचं लक्ष, 52 धाबा कुठल्यात. बुर्दुल संघाला फलंदाजी टॉस आल्यानंतर आणि फलंदाज सज्ज झाले तो तकदीर पाडेकर आणि अजय कडू आणि सुधीर पाटील मध्ये गोलंदाजी येत असताना. सो ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फिल्डिंगची रचना बघू शकाल आपण. शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट दरम्यान पाहू शकाल. ऑफ साईडला एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बघू शकाल आपण. एक चांगल्या क्षेत्ररक्षक मध्ये लावण्यात आले. दादा आवाज कमी करा थोडंसं मागे प्लीज. गोलंदाज सज्ज होतोय. ओ कट केला पहिल्या स्क्वेअरच्या माध्यमातून. व्हॉट अ शॉट आणि व्हॉट अ फ्लाइंग स्टार. वन बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. तो कशाच्या कम नाही रे, आमच्या कैलास रे दादाच्या या नावात दम आहे रे. 4 धाबा दापार करते. दमदार सुरुवात करत असताना दमदार एंट्री झाली होती आई ग्रुपचे सर्वस्व अध्यक्ष सन्माननीय कैलाश पाटील यांची. दुसरा चेंडू 52 झाले. 53 धाबांचा लक्षाचा पाठला करा. चेंडू मात्र शॉर्ट फायनल रिझन मध्ये चांगला क्षेत्ररक्षण. चेंडूची मात्र फेकी डॉट चेंडू. चांगलं कमबॅक केलंय सुधीर पाटीलनं. पहिला चेंडू चौकार नंतर मध्ये स्वतःला कमबॅक करून दाखवलंय. P1च्या पहिल्या षटकामध्ये 53 धाबांचा पाठला करायचा आहे. तो मात्र चिंद्रन या संघाला. बघायचे संघ पाठला करू शकेल का, की बुर्दुल संघात रतन बॉस मध्ये जगामध्ये रनरअप राहिलेला संघ किती चांगली कामगिरी करणार या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. चेंडू मध्ये सीमा पलीकडं. मान्यवरांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी खणखणीत षटकार. 6 धाबा. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. आरनाद नाही करायचा कोणीचा. निश्चित हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. बघा ॲक्शन रिप्ले कशामध्ये राहिला. फटका फार चांगला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला होता. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी दाखवत असताना आणि षटकार मात्र आमच्या प्रिय मान्यवरांना अभिवादन स्वीकारण्यासाठी आला होता. ओव्हर द विकेट. एज अँड टेकन. यस इज ॲब्सोल्युटली गॉन. पहिला चौकार नंतर डॉट नंतर षटकार आणि आता मात्र फलंदाज बाद. तकदीरची केली संपुष्टात. सुंदर कमबॅक. 10 वरती पहिला धक्का. ठीक. तर इथे चिंतन क्रिकेट संघासाठी बघा इथे सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी बाबू सुर्वे, अभिजित शिंदे, योगेश दाबणे पालेखुर्द यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या कृती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना प्री क्वार्टरचा शेवटचा सामना आपण पाहतोय. सामना चिंद्रन वर्ष बुर्दुल या 2 संघांमध्ये. बुर्दुल संघानं धावा टोकल्या त्या 52 आणि 53 धाबांचा पाठलाग करेल चिंद्रन संघ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असला P1 मध्ये. आतापर्यंत 10 धाबा आल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा फक्त 1 बासी आपण पाहतोय 10 धावसंख्या मैदानावरती. नवीन फलंदाज केतन कडू जात असताना इन ॲट नंबर 3 वरती त्याला प्रमोट केलं. एक चांगला विध्वंसक फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. बघायच्या मध्ये कशी कामगिरी करेल या प्री क्वार्टरच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा रात्रीच्या वातावरणामध्ये निरभ्र आकाश, शुभ्र प्रकाश, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगते स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. कट केल्या चेंडूला स्क्वेअर कटच्या माध्यमातून सेलिमेटरवर बॅकअप दिला जाईल. फार वेगानं क्षेत्र पुढे सरकलाय.
योगेश इथे सरकतोय फक्त एकच सिंगल मैदानावरती, कारण मागच्या चेंडूवरती गडी बाद झाला, त्याचं दडपण आलं मैदानावरती आणि मागच्या 4 चेंडूवरती तब्बल आपण 11 धावा होताना पाहिलेत. अजय कडू येतो सेकंडला. अजय कडू मैदानावरती येत असताना अजय पहिल्यांदा आल्या. मागच्या 4 चेंडू तो नॉन स्ट्राईकला होता, मग परीक्षण करत होता, खूप सूक्ष्म परीक्षण करत होता आणि आता मात्र आलाय तो स्ट्राईक रेंजला. चेंडू झाले ते आतापर्यंत 5. 1 to go. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. षटकार, चौकार, सिंगल, एक डॉट आणि विकेट आपण पाहिलं. 5 चेंडूमध्ये मागच्या 11 धावा आल्यात, एक बासी आपण पाहतोय आणि शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. कारण एकच षटक पॉवर प्ले असणार आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. चेंज ऑफ पेस, बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, क्लोज देखील लवकर केलाय, फुटवर्कचा कोणताही वापर नाहीये, योग्य दिशा वापर केली आणि शेवटचा चेंडू मात्र आपल्या बुद्धीचा प्रेझेन्स ऑफ माइंड करत असताना षटकाची होते सांगता. या षटकामध्ये खूप काही आपण पाहिलं. येणारे चेंडू आता मात्र 18 आणि घरी ती 42 धावांची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद, जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक आम्हाला युट्यूबला. यस महागुरु. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. इथे समृद्धी सोसायटीतील प्रतिनिधी रहिवासी रोशन माते साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुजितदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर. भोलनाशेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या वतीने तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. जेव्हा फलंदाजी केली चिंद्रन बुर्दुल संघाने त्याच्या फक्त एका षटकामध्ये 4 धावा होत्या पिबन मध्ये आणि त्याला प्रत्युत्तर करत असताना मध्ये चिंद्रन संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. कॉडलेस माईक दे, सिटी मारतोय. तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावा घेतो आपण पाहिलं 11. एक बासी आपण पाहतोय. एका षटकाची सांगता होते. चांगलं कमबॅक झालं मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय आम्ही. अशीबतची रात्र आहे. हु विल बिकम अ चॅम्पियन. आज उत्तर शोधू आपण स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज लेफ्ट मोरती विकेट. वेगवान भन्नाट गोलंदाजी, वेगाचा वापर केलाय. चेंडू मागे निघून जातो. शॉर्ट फायनल मध्ये चांगलं बॅकअप दिलं जातं मैदानावरती. 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि धावा कधी धावा आल्या त्या 12 धावा, म्हणजे 7-12चं समीकरण आपण पाहतोय. 12 धावा धाबरकावरती. आयोजक मात्र खूप खुश आहेत कारण स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आणि आज मात्र दुग्ध शर्करा योग झालाय. कारण भोलनाथ शेठ या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, ज्यांच्या संघानं आज मात्र रतनबॉ स्मृती चषकमध्ये चॅम्पियन ठरला हा संघ, त्यामुळे दुग्ध शर्करा योग तुम्हाला पाहायला मिळतोय या ज्या स्पर्धेमध्ये. भोलनाथ शेठ खूप खूप अभिनंदन तुमचं. लकी पॅकर आहेत ते कणपोली संघासाठी. ओव्हर द विकेट. कट केलाय, बॅटचा फेस खोलला, वॉटर शॉट, अप्रतिम फटकेबाजी, फक्त जंटल टच केले, लेट कट केलाय सीमा पलीकडं. दुसरा चौकार या सत्रातील. चेंडूला येऊ दिलं, रिलीज होऊ दिलं, बॅकफुटला गेला, जागा बनवी शॉटसाठी आणि उशिरा बॅटचा फेस करत असताना वेट अँड वॉच क्रिकेट. चांगला फटका अजयच्या बॅटमध्ये. वॉटर शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, 1 बाउन्स सीमा पार. चेंडू जाईल असं वाटलं, मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक प्रतीक कोपरकरनं दाखवलंय. वॉट ऑफ फिल्डिंग, फिल्डिंगचा दर्जा उंचावलाय आणि ही क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहिलंय सातत्याने क्रिकेटची उंची वाढत असताना जवळजवळ 2 धावा आपल्या संघासाठी त्यानं वाचवल्यात आणि त्याचं आपण अभिनंदन करूया. फिल्डिंगचा दर्जा किती चांगला दाखवलाय, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा ग्लॅमर, क्रिकेटचा बॉटम आणि क्रिकेटचा लेवल दाखवलाय मैदानावरती. फिल्डिंगला एन्जॉय करत असताना या रात्रीच्या वातावरणामध्ये 2 धावा दापालकावरती. ओ अवे फ्रॉम बॉडी. चेंडूची लेन चांगली होती, मात्र लाईन चुकीची होती. अनिल टेंबे सर आम्हाला सांगत असताना मॅन फ्रॉम वलप हे पंच तुम्ही बघू शकाल. आज सुनील तांडे सर आम्हाला जॉईन झाले बेलवलीवरनं आणि आज आमचे जगदीश पाटील सर वडवली हे देखील आम्हाला जॉईन झालेत. तिन्ही पंचांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. अनिल टेंबे या स्पर्धेमध्ये मागच्या 7 रात्रीमध्ये तुम्ही सातत्यानं पाहतात चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट, मोठा फटका, व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. दिस इज अ क्लिअर केलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. खणखणीत पहिला षटकार या सत्रातील. High backlit, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a fantastic finish and that's a great shot. पहिला षटकार याली मात्र अजय कडूच्या बॅटमधनं. याच अजय कडूनं मागे लेट कट दाखवला होता. एक चांगली फटकेबाजी करणारा फलंदाज याली मात्र अटॅकिंग स्टान्स मध्ये 25 धावा. ब्लॉकचा चेंडू चांगला एक्झिक्युशन केलं. चेंडू लॉंग ऑफला, मात्र चेंडू अप्पा ऑलॉंग द कार्पेट सीमा पलीकडं. अजून एक चौकार. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नॉक फ्रॉम द अजय कडू. ही इज लिटरली ऑन द फायर. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग.
नंतर एक षटकार मिड विकेटला, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया अजय कडूचं. आडनाव मात्र कडू आहे, मात्र फलंदाजी घोड करतोय आणि प्रेक्षकांना परवानगी देतोय. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. विद्यमान सरपंच आदरणीय श्री एकनाथ नामदेव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपण स्टेजवर यावं आणि सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे उद्योजक बुर्दुल या स्पर्धेला 75,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी दिलेलं पुरस्कृत केलेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर, आपले स्वागत आहे. 12 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धाव. एकदा जोरदार आल्या कडूसाठी. व्हॉट अ बॅटिंग. काय नोक दाखवलाय मैदानावरती. पहिला चौकार लेटकट केला थर्डमॅनला, दुसरा षटकार मिड विकेटला, नंतर चौकार दाखवला लॉंग ऑफला, नंतर षटकार दाखवला स्क्वेअर ऑफ द विकेट. मैदानाच्या चारही बाजूला फटके कुठत असताना व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग दाखवली मैदानावरती. ह्याचंच नाव आहे क्रिकेट मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि प्रेम आम्हाला सांगतील या षटकामध्ये आले तब्बल 24 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 आणि या षटकामध्ये 24 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 4 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. समीकरण वेगाने बदललंय. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. बघायचा चिंद्रन संघ जो आमच्या महागुरूंचा गावातला संघ आहे, बघायचा हा संघ प्री क्वार्टरचा फायनल सामना जिंकून यावेळी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार का, की बुर्दुल संघ त्यांना थांबवणार मध्ये होती, हे सांगणं कठीण असणार आहे. गोलंदाज सज्ज अंकुश यावेळी मात्र येत असताना, अंकुश बॉम्बे येत असताना गोलंदाजीमध्ये एक वेगळं सरनेम तुम्हाला पाहायला मिळते अंकुशच्या माध्यमातून. Oh, beautiful delivery with extra pace and beautiful line, extra good line with the right direction. चेंडू मात्र डॉट झाल्या मैदानावरती. येणारे चेंडू 11 आणि गरती 18 धावांची. बघायचा फलंदाज केतन अजयला स्ट्राईक देणार की केतन स्वतः जबाबदारी घेणार, कारण अजय मध्ये चांगली फंजी करतोय. मैदानाच्या चारही बाजू धाबा त्यानं कुठल्यात आतापर्यंत अजयची फलंदाजी बटकेबाजी 22 धाबा कुठल्याच मैदानावरती त्यानं. ऑफ साइडला व्हॉट अ शॉट. दिस इज अ गुड फिनिश. 108 मीटरचा षटकार, सर्वात मोठा षटकार. मिळतील 6 धाबा. काय झाडी. आणि काय आमचे पीटीसी ऑल इज गुड आणि सर्व चांगलं पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ही ओळख आहे भोलानाथ शेठ यांची, ही ओळख आहे राजू शेठ यांची, ही वळपची स्पर्धा आहे. ही मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक घरात, प्रत्येक नाक्यावर फक्त एकच चषक, ते म्हणजे माजी सरपंच आणि उपसरपंच चषक, वल्लभची स्पर्धा. दमदार एंट्री यामध्ये गोलांची मध्ये येत असताना चेंडू चांगला फेकला होता, तेवढं चांगलं शतक्षण दाखवलंय. दोन्ही फलंदाज फायटर फलंदाज आहेत. बोथ आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह आणि सामना मात्र क्लोज केलाय, पुन्हा खुला केलाय मैदानावरती. जिंकण्यासाठी समीकरण सोपं केलंय. आता समीकरण राहिलंय ते मात्र येणारे चेंडू 9 आणि गरजेची फक्त 11 धावांची. सामना कुठून कसा आला बघा. सोपं समीकरण केलं मैदानावरती, खूपच सोपं झालंय आणि मैदानावरती हा सामना क्लोज केलाय. क्लोज एन्काउंटर. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरजेची फक्त 11 धावांची. महागुरूंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण गावातला संघ चांगली फटकेबाजी करतोय. आनंद असतो चेहऱ्यावरती आणि तो आनंद मात्र द्विगुणित होईल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. चांगला शतक फाईट होणार सामना, शंका नाहीये, कारण तेवढ्याच ताकदीचा बुर्दुल संघ आहे. आज रतनबुवामध्ये चांगली कामगिरी झाली आणि हा रनरअप ठरलाय संघ आणि तोच संघ चांगली कामगिरी असताना येणारे चेंडू आता मात्र असणार आहे ते 8 आणि गरजेची 10 धावांची. क्लोज एन्काउंटर. प्री क्वार्टरचे फायनलचे सामने असेच खेळले जातात. दोन्ही संघ ताकदीने प्रचंड मात्र प्रयत्न करतात, कसोशीने प्रयत्न करतात, कंबर कसले. सामना फक्त जिंकायचा आहे एवढंच लक्ष मैदानावरती आणि सामना जिंकण्यासाठी केलेली धावपळ तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ साइडला, ऑन साइडला की ऑफ साइडला जाणार, मात्र चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑफच्या मध्ये जातोय. सीमा पलीकडे खनखनीत षटकार. तर केतन बघा, केतन कडूसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रकाशन मात्रे देवीचा पाडा येणारे चेंडूवर जर पुन्हा एकदा दमदार षटकार आला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 7 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू. चेंडू मात्र मिस टायमिंग झाला. फटका चेंडू डीप कव्हर रिझन मध्ये जातोय तो. एकदा पुढे गेले 2 धाब्याचा मानस. स्ट्राईक मात्र आपल्या खात्यामध्ये ठेवला आता येणार नाहीये मैदानावरती आता आणि 2 धाबा दापलकावरती. सामन्याचा बिमोड केलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त 2 धाबांची गरज. एकदा जोरदार टाळ्या अजय कडूसाठी आणि फलंदाजासाठी केतनसाठी. अप्रतिम फटकेबाजी
अप्रतिम फटकेबाजी दोघांमध्ये भागीदारी तब्बल आतापर्यंत आपण पाहिलंय. अजय कडू खेळतोय 27 वरती आणि दोघांमध्ये भागीदारी आपण पाहतोय 2 चौकार आणि षटकार आपण पाहतोय दोघांच्या माध्यमातून आणि दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली. तब्बल आपण पाहतोय तर मात्र 40 धावांची भागीदारी झाली 2 फलंच्या माध्यमातून. अजय कडू खेळतोय 23 वरती, केतन खेळतोय 17 वरती. दोघांनी 7-7 चेंडूचा सामना केलाय आणि चांगली भागीदारी दाखवली. सिक्सर लागले 4, चौकार लागले 2 आणि स्ट्राईक रेट 285चा 14 चेंडूमध्ये 40 धावांची ही भागीदारी. थँक्यू पीटीसी. 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. 2 चेंडू 6 असतं तर मजा आली असती, मात्र हे पडवरणारं नव्हतं. बुर्दुल संघाच्या विरुद्ध खेळणाऱ्या या मात्र चिंद्रन संघाला समीकरण सोपं झालंय. 6 चेंडूंनी फक्त 2च धाबा. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 24 धाबा आणि तिसऱ्या षटकामध्ये मैदानावरती अक्षरशः आग लावली. 16 धाबा आल्यात मैदानावरती. समीकरण सातत्याने बदलत गेलंय. बघायचंय प्रवीण बुर्दुलचा संघ, प्रवीण मात्रेचा संघ या सामन्यामध्ये 2 धाबा रोखू शकेल का, कारण कंपल्सरी चेसिंग तुम्हाला सामना करायचा आहे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट. मजा आली सामन्यामध्ये, काय फटकेबाजी झाली, आल्हाददायक. हो यायले मात्र विनिंग शॉट आणि सामना संपवलाय. 5 चेंडू राखून हा सामना दणदणीत विजय. चिंद्रन संघ हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बुर्दुल टीम. या आपण वळूया महागुरु यांच्याकडे. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. अतिशय दमदार इथे लढत झाली. एका बाजूला कृती 11 चिंद्रन, विश्वास पाटील संघाचं अभिनंदन, तुमचं स्वागत. रोषा खऱ्या अर्थाने केतन कडू आणि अजय कडू दमदार फलंदाजी केली, मनपूर्वक अभिनंदन. आणि प्रवीण मात्रे बुर्दुल आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. अर्थात प्रवीण शेठ पाटील बुर्दुल यांच्या गावातील संघ, तुमचं मनपूर्वक आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने इथे आभार व्यक्त करतो. नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक सन्माननीय शरददादा पावशे, शरदशेठ पावशे या त्यांच्या समवेत आपण पाहतो. दत्ताशेठ पाटील माजी सरपंच नितीलास, दोन्ही व्यक्तिमत्वाने यायचे आहे. शरददादा पावशे, शरदशेठ पावशे नेहमी बक्षिसांची बरसात करतात. अभिनंदन. कृती 11 आमचे स्वरूप मोटरचे सर्वे सर्वा बजरंग मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. कृती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली. केतन संघाचं अभिनंदन. सुपर 6 मध्ये तुम्ही क्वालिफाय झालेला आहात, मनपूर्वक अभिनंदन. तर सन्माननीय शरदशेठ पावशे साहेब, माजी सरपंच नितीलास, दत्ताशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आणि ज्ञानेश्वर पाडेकर आपले मनपूर्वक स्वागत आहे. चिंद्रन ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ नामदेव पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या तुमच्या अभिनंदनासाठी. तर नाणेफेक केली जाईल. शरददादा आपण नाणेफेक करायचे आहे. तर शरदशेठ पावशे माजी सरपंच नितीलास यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. आणि नाणेफेकीचा कौल हेड अर्थात किडूकपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने, फक्त संघटक निर्णय आपला निर्णय कळवतात. हा लगेचच मान्यवरांचा आपण तात्पुरी सन्मानित केलं जाईल. बलिराम पाटील तोंडरे यांच्या वतीने अजय कडू तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. प्रशांत आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रशांत खानावकर. तर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अजय कडू. अजय 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 अभिनंदन. अजय अभिनंदन. सुपर 6 मध्ये संघ क्वालिफाय झाला खऱ्या अर्थाने. तर अजयला सामनावीराचा पारितोषिक दिले जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते.